राज्यात उष्णतेची लाट आलेली आहे आणि ही लाट उद्या 16 एप्रिललाही कायम राहील. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. तर आज जे काय तापमान होतं ते पाहिलं 15 एप्रिल रोजी पुणे 39.7 अंश सेल्सिअस, लोहगाव 41.8, जळगाव 42.3, कोल्हापूर 39.6, महाबळेश्वर 33.7, मालेगाव 43.2, नाशिक 38.8, सांगली 41.8, सातारा 40.9, सोलापूर 43.3, त्यानंतर मुंबई 34.2, मुंबई सांताक्रूज 34.5, अलिबाग 32.5, रत्नागिरी 32.8, पणजी 34.2, डहाणू 34.8, धाराशिव 41, छत्रपती संभाजीनगर 40.8, परभणी 42, त्यानंतर बीड 43.1 या ठिकाणी उष्णतेची लाट आहे. त्यानंतर अकोला 44.2 अंश सेल्सिअस, अमरावती 44, बुलढाणा 42, त्यानंतर चंद्रपूर 42.6, गोंदिया 42, नागपूर 43.4, वाशिम 42.6, वर्धा 43.9 आणि यवतमाळ 42.8 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. आणि ही जे काही तापमान वाढलेलं आहे कारण हवेचं जास्त दाबाचं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रावरती आहे, त्यामुळे अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन बनले. जी हवा वर जाऊ देत नाही, त्यामुळे हवा खाली दाबली जाते आणि ही हवा खूप उष्ण आहे. आणि येत्या काळात जी स्थिती पाहिली तर ही जी सिस्टीम आहे ती थोडीशी कमकुवत होण्याची शक्यता दिसते साधारणतः 20 तारखेच्या आसपास. कारण एक कम दाबाचा पट्टा हा इकडे सह्याद्रीच्या समांतर इकडे दक्षिणेकडे केरळपर्यंत विस्तारला जाऊ शकतो आणि त्यामुळे राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. आपण याआधी सांगितलंय. शनिवारपासून पाऊस हा साधारणतः पश्चिम महाराष्ट्रातील घाटाच्या आसपास सुरू होईल. त्यानंतर रविवारपर्यंत हा पाऊस पुणे अहिल्यानगरपर्यंत थोडंसं उत्तरेकडे सरकत जाईल आणि त्यानंतर मग नाशिककडे सुद्धा पावसाची शक्यता बनत आहे. तर त्यानुसार तुम्ही कामाचं नियोजन करा. आपण येत्या दिवसात त्याबाबत अजूनही डिटेल माहिती देऊ. आणि उद्याचं जर पाहिलं तर राज्यात पूर्णतः हवामान कोरडे राहील आणि तापमानाचे इशारे पाहिलं तर जळगाव, अकोला, वाशिम, बुलढाणा, त्यानंतर अमरावतीचा भाग आहे, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, त्यानंतर परभणी, हिंगोलीचे बरेचसे भाग आहेत. तापमान हे 42 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे उष्ण लाटेची शक्यता या ठिकाणी बऱ्यापैकी आहे. त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात 42 ते 43 अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल. त्यानंतर इकडे नाशिक पूर्व, त्यानंतर धुळेचे पूर्वेकडील भाग, अहिल्यानगर, त्यानंतर सोलापूर याही ठिकाणी तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. भंडारा, गोंदिया, गडचिरोली याही ठिकाणी 41 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहील. तर नाशिक, पुणे, सातारा, सांगलीचे भाग आहेत 40 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याची शक्यता दिसते. आणि कोकणात किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान 35-36 अंश सेल्सिअस, किनारपट्टीपासून अंतर्गत गेल्याचं हे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या संपूर्ण कोकणात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. तर अमरावती, वर्धा, अकोला, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. आणि येत्या काही दिवसांमध्ये राज्यात बऱ्याच भागांमध्ये उष्णतेची लाट सदृश स्थिती, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचे इशारे कायम आहेत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा.